आपण घरात राहतो की स्मशानात हे प्रत्येकाने स्वतः ठरवले पाहिजे, असा अंतर्मुख करणारा संदेश परमपूज्य मुनिश्री 108 वीरसागरजी महाराज यांनी दिला. मनुष्य जीवनातील अस्थिरता आणि क्षणभंगुरता ओळखून आत्मचिंतनाची गरज अधोरेखित करत त्यांनी संयम आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त WIT जैन टेम्पल येथे आयोजित ग्रीष्मकालीन वाचन उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्या ओजस्वी आणि तत्वज्ञानपूर्ण विचारांनी उपस्थितांमध्ये आत्मपरीक्षणाची जाणीव जागृत केली. जैन धर्मातील साधू संस्कृती स्पष्ट करताना मुनिश्रींनी सांगितले की मुनिश्रावकांच्या घरी केवळ दोनच प्रसंगी जातात. सल्लेखना घेतलेल्या श्रावकाला अंतिम उपदेश देण्यासाठी आणि आहार ग्रहणासाठी. सल्लेखना ही सल्लेखना ही केवळ देहत्यागाची प्रक्रिया नसून वैराग्य, आत्मशुद्धी आणि अंतर्मनातील आसक्तीचा त्याग करण्याची सर्वोच्च साधना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अक्षय तृतीया निमित्त आहारदानाचे विशेष महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी राजा श्रेयांश यांनी आदिनाथ भगवान यांना दिलेल्या प्रथम आहारदानाचा संदर्भ देत दान धर्माच्या आदर्श परंपरेची आठवण करून दिली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून